खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीला वाचवण्यासाठी आद्यकर राघोजी भांगरे, राया ठाकर, नाग्या कातकर यांच्या सह्याद्रीला वाचवण्यासाठी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांचा मावळा आणि आद्य क्रांती राघोजी भांगरे, राया ठाकर, नाग्या कातकर यांचा बंडकरी या सह्याद्रीला वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आज 7 दिवस झाले अन्न पाणी त्याचा त्याग करून उपोषणाला बसलेत. ते आमचे छत्रपती शिवरायांचे मावळे आणि आद्यकर राघोजी भांगरे यांचे बंडकरी समाजसेवक सूरज शहाजी वाघे यांना मी संपूर्ण देशातील आदिवासी बांधवांतर्फे आणि अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देतो आणि या सह्याद्रीमध्ये असलेल्या सर्व आदिवासींना या माध्यमातून आवाहन करतो. अरे छत्रपती शिवरायांनी आदिवासींना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. तोच विचार जिवंत ठेवण्यासाठी, ती चळवळ जिवंत ठेवण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या विचाराने सूरज भाऊ सारखा एक मावळा हे आपल्या सह्याद्रीला लाभलेला आहे. आपल्या सगळ्या सह्याद्रीच्या आदिवासींनी सूरज भाऊच्या पाठीशी उभं राहून आपल्या सह्याद्रीला वाचवण्याचं काम करायचंय. त्यामुळे जे जे सरपंच असतील त्या सरपंचांनी मी तर माझ्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान करणारच आहे, परंतु या मंचच्या माध्यमातून सर्व सरपंचांना विनंती करतो, आव्हान करतो, आजपासून सगळ्या सरपंचांनी आपल्या आपल्या गावात मिटिंग घेऊन सगळ्या गावाचे लोक इथं उभे राहिले पाहिजे, इथं आले पाहिजे, हे पूर्ण रस्ते भरच गच्च झाले पाहिजे. अशी ताकद आपल्याला सूरज भाऊच्या पाठीमागे उभी करावं लागणार आहे. आणि या छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीला ज्या वनवासी गौतम अदानीची नजर लागली, ती नजर काढण्यासाठी आमचे सूरज भाऊ पुढे आलेले आहेत. ती नजर काढण्यासाठी आपल्याला सगळ्यांना त्यांच्या सोबत उभं राहून सूरज भाऊ सर्व सह्याद्रीला न्याय द्यायचा आहे. आणि तोच विचार छत्रपती शिवरायांचा जिवंत ठेवायचा आहे. आणि आपले नशीब आहेत, आपल्याला गर्व आहे, आपण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात जन्माला आलो आणि त्यांनी जगावा कसं आणि मरावा कसं ही लढाईची प्रेरणा छत्रपती शिवरायांपासून मिळाली आपल्याला. आणि त्याच जन्मभूमीमध्ये त्याच शिवनेरीच्या पायथ्याशी सूरज भाऊ आज तुमचा माझा श्वास, तुमचा माझा अभिमान, तुमची माझी जमीन, तुमची माझी सह्याद्री वाचवण्यासाठी बसलेले आहेत. त्यामुळे ही काही छोटी लढाई नाही, ही खूप मोठी लढाई आहे. माझ्या सर्व आदिवासी संपूर्ण बहुजन बांधवांना विनंती आहे, कारण ही सह्याद्री एकट्या आदिवासी नव्हे तर ही सर्व सह्याद्री बहुजन बांधवांची. छत्रपती शिवरायांनी आखाडा 18 पगड जाती जमातींना सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. त्याच पद्धतीने माझ्या सूरज भाऊ वाजगेंनी सर्व 18 पगड जाती जमातींना सोबत घेऊन आज हे उपोषण चालू केलंय. मला गर्व आहे की या सह्याद्रीमध्ये सूरज भाऊ सारखा एक मावळा जन्माला आला. त्यांनी पुढाकार घेतला. त्या पुढाकाराने त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच आपण या अदानीला त्याच्या गुजरातला नक्की पाठवू आणि या सह्याद्रीमध्ये आपण पाऊल ठेवू देणार नाही. आज मी बघितले सगळे मुद्दे वाचले. 5व्या अनुसूचीचं उल्लंघन आहे, पेसा कायद्याचं उल्लंघन आहे, वन हक्क कायद्याचं उल्लंघन आहे. सर्व कायद्यांची यांनी पायमल्ली केली, पायदळी तुडवले सर्व कायदे. आणि फक्त अदानीला वाचवण्यासाठी सह्याद्री नव्हे हा संपूर्ण देश विकण्याचा कट कारस्थान चालू आहे. जर सूरज भाऊच्या माध्यमातून सह्याद्री वाचली तर आपला देश वाचणार आहे. जर आपण सह्याद्रीलाच वाचवलं नाही तर देश अजिबात वाचणार नाही. कारण देशाची चळवळ इथून चालू आहे. प्रत्येक राज्यात हीच परिस्थिती. देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आपण बघतात वेगवेगळे आंदोलन चालू आहेत अदानीच्या विरोधात. आणि महाराष्ट्रामध्ये एका ढाण्या वाघाने, सूरज भाऊ सारख्या एका वाघाने ही चळवळ उभी केली. आपल्याला खरंच अभिमान आहे आणि माझा अंगावरती खरंच काटे उभे राहिलेत. कारण ही चळवळ चालवण्यासाठी वाघाचं काळीज लागतं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता
मरण आले तरी चालेल पण या अदानीला शरण जाणार नाही, शपथ ज्यांनी जी घेतली तो वारसा जो त्यांनी जपण्याचं ठरवलंय त्या वारसासोबत आपल्याला राहायचंय, त्या विचारासोबत राहायचं आपल्याला. त्यामुळे येणाऱ्या 17 तारखेला सुरज भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि संपूर्ण या सह्याद्रीच्या सर्व मावळ्यांच्या बंडकऱ्यांच्या नेतृत्वाखाली जो प्रदूषण महामंडळाच्या छाताडावरती जो आपला छत्रपती शिवरायांचा विचारांचा अध्यक्ष राघोजी बांगरे राहटक नाग्या कतकरांचा विचाराचा जो उलगुलान मोर्चा होणार आहे तिथे लाखोच्या संख्येने आपल्याला त्याच्या छाताडावरती बसावं लागेल. फक्त 100 500 200 लोक जाऊन जमणार नाही. आणि प्रत्येक गावातून कोणी गाडी पाठवल्याची अपेक्षा करू नका, कारण आपण सह्याद्रीत राहतोय. प्रामाणिकपणे आपण स्वतः घरातून निघाला पाहिजे. मी निघालो तर माझा परिवार माझ्यासोबत येईल. प्रत्येकाने आपल्या परिवारासोबत त्या पुण्याला गेलं पाहिजे. आणि सुरजभाऊ वाडग्यांचं जे उपोषण आहे ते यशस्वी करून दाखवलं पाहिजे. आणि या मधुवाद्यांना जातीवाद्यांना सुरजभाऊ वाजग्यांच्या माध्यमातून आपण दाखवून देणार आहे ही सह्याद्री फक्त छत्रपती शिवरायांच्या विचारधारेची आहे आणि अध्यक्ष राघोजी बांगरे राहटक नागे कतकर यांच्या रक्तरंजित क्रांतीच्या इतिहासाची आहे. ना अदानी ना दिल्लीमध्ये बसलेल्या दोन्ही दुष्ट कपटी द्रोणाचार्य नरेंद्र मोदी आणि अमित शहा आणि फसवणीस यांच्या ना मित्राची ना कोणाची आहे. ही सह्याद्री आहे आमच्या सुरजभाऊ वाजग्याची आणि या सह्याद्रीतल्या प्रत्येक बहुजन बांधवाची ही सह्याद्री आहे. त्यामुळे सुरजभाऊ जाता जाता एकच सांगतो, येणाऱ्या 17 तारखेला तुमच्या समर्थनार्थ आणि या सह्याद्रीला वाचवण्यासाठी जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चाचा आजपासून आम्ही सर्व आदिवासी बांधव ती मोर्चाची रणनीती तयार करत आहोत. आणि प्रदूषण महामंडळाच्या छाताडावरती बसून त्याचा नरडीचा गोड घेऊन तुमचं उपोषण यशस्वी करू हाच आम्ही या माध्यमातून शब्द देतो. आणि तुम्हाला संघटनेच्या माध्यमातून पाठिंब्याचं पत्र देतो. आणि तुम्ही तब्येतची काळजी घ्या, कारण हे खूप नालायक सरकार आहे, मनुवादी जातीवादी गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. आपण मेलो तरी यांना काही परवा नसती, यांना काहीच वाटत नाही. आज सुरजदादा 7 दिवस झाले इथं बसलेत. 25 आमदार आदिवासींचे, 5 खासदार आदिवासींचे, पण एकही आदिवासी आमदार खासदार लाज वाटली नाही की सुरजदादाला भेटलं पाहिजे. सुरजदादा आज सह्याद्रीची लढाई लढतात. परंतु या माध्यमातून सांगतो त्या आदिवासी आमदार खासदारांनी आलं पाहिजे, कारण या सह्याद्रीमध्ये जुन्नरमध्ये असताना सगळ्यात जास्त आदिवासी समाज आहे. एक बहुजनांचा नेता आदिवासींशी लढाई लढतोय तर आपण त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे मी या माध्यमातून सांगतो आमदार खासदारांनी या, मंत्र्यांनी संत्र्यांनी या आणि सुरजभाऊला न्याय मिळवून द्या आणि या सह्याद्रीला न्याय मिळूया. सुरजभाऊला न्याय म्हणजे सह्याद्रीला न्याय. सह्याद्री ही संपूर्ण 18 पगड जाती जमाती सर्व बहुजन बांधवांची, त्यामुळे या सह्याद्रीला वाचवावं लागेल आपल्याला. रक्त रंजित इतिहास लिहावा लागणार आपल्याला. आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांचा विचाराच्या माध्यमातून ही लढाई सुरू आहे, ही अखंड पद्धतीची लढाई सुरू झाली पाहिजे. आणि आपण जे सगळे आलात, आपण येणाऱ्या 17 तारखेला प्रत्येकाने 10 लोक तरी सोबत आणा हीच विनंती करतो. जय शिवराय, जय भीम, जय आदिवासी.